बलिप्रतिपदा, भक्ती, विनम्रता आणि पुनरागमनाची कथा. आजचा दिवस आपण दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतो, बलिप्रतिपदा. पण या दिवसामागे दडला एक विराट अध्याय. आजच्या दिवशी एका आसुर राजाने आपल्या नम्रतेने देवांनाही झुकवले होते. तेव्हा त्रैलोक्य जिंकून बसला होता महाबली, दानशूर, पराक्रमी, पण थोडासा गर्विष्ठ. त्याच्या पराक्रमाने स्वर्ग हादरला, देवही खचले आणि मग विष्णूंनी घेतला वामन अवतार. बट्टू ब्राह्मणाच्या रूपात आला वामन. हातात कमंडलू, मुखावरती तेज, नेत्रात विनम्रता, आणि म्हणाला, मला फक्त त्रिणीपदानी भूमे दे राजा, म्हणजे मला फक्त 3 पावले जमीन दे राजा. महाबलीने वचन दिलं 3 पावले भूमी देण्याचं, आणि त्या क्षणी वामनाचा देह वाढू लागला. एका पावलामध्ये पृथ्वी व्यापली, दुसऱ्यामध्ये नभोमंडल, तिसरं पाऊल कुठे ठेवावं? तेव्हा बळी म्हणाला, प्रभू, 3रे पाऊल माझ्या शिरावर ठेवा. विष्णूंनी कोमलतेने त्याच्या मस्तकावर पाऊल ठेवले आणि बळी पाताळात गेला. परंतु तो त्याचा पराभव नव्हता, कारण त्याने अहंकारावर विजय मिळवलेला होता. विष्णूंनी प्रसन्न होऊन एक वर दिला, हे बळी, दरवर्षी एक दिवस तू पुन्हा येशील, तेव्हा तुझ्या राज्यातील समृद्धी, तुझ्या प्रजेतील प्रेम पुन्हा उजळेल. तोच हा दिवस बलिप्रतिपदा. आपण या दिवशी दिव्यांनी आपलं संपूर्ण घर उजळतो, पण या दिवसानं उजळतो मनातील नम्रतेचा प्रकाश. कारण खरा विजय हा सामर्थ्याचा नाही, तो असतो भक्तीचा, नम्रतेचा आणि सत्यनिष्ठेचा.